आपण पाहता रोकटोक बातम्यासाठी MH21 जालना लाईव्ह मराठी। श्री क्षेत्र आजूबाई संस्थान अनवा येथे 21 सप्टेंबर 25 पासून नवरात्र महोत्सवाची सुरुवात। सविस्तर वृत्त असे की भोकरदन तालुक्यातील अनवा येथे नवरात्री उत्सव गावकरी येथील नवरात्री श्री आजूबाई 21 सप्टेंबर 2025 पासून सुरुवात झाली असून सर्व भक्तगण देवीची पूजा आरती दर्शनासाठी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तगण दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येतात। देवीची मनोभावे आराधना करतात। अनवा गावी इतर ठिकाणी गावामध्ये गावकरी देवी स्थापन करत नाही, कारण अनवा गावातील श्री क्षेत्र आजूबाई देवी जागृत असल्यामुळे सर्व भक्तगण देवीची पूजा आरती मनोभावे करतात। अनवा येथे भक्तांची देवीचे दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांची 5वी माळ 7वी माळ 9वी माळ या दिवशी जास्त गर्दी होते। मंदिरामध्ये गर्दी होते। प्रतिपदा ते विजयदशमीपर्यंत मंदिरामध्ये त्रिकाळ पूजा, हवन, श्री आजूबाईचे भजन, काकडा आरत्या, विविध प्रकारचे ब्राह्मण सचंदी याग पूजन इत्यादी कार्यक्रम चालू राहतात। पहा सविस्तर बातमी। रिपोर्टर संपादक श्री कृष्णा सपकाळ, MS21 जालना लाईव्ह मराठी। पहा सविस्तर बातमी। श्री आजूबाई संस्थान अनवा या ठिकाणी प्रत्यक्ष तुळजाभवानी मातेनं आजूबाईच्या रूपामध्ये येऊन वास्तव्य केलं। तुकाराम पंत यांच्या पोटी देवीने अवतार घेतला आणि 5 वर्ष या अनंतपुरामध्ये आपलं अवतार कार्य करून नंतर 5 वर्षानंतर त्या ठिकाणी इथे जे प्रत्यक्ष आजूबाईचं मंदिर आहे, मुखवटा आहे, त्या ठिकाणी देवी अंतर्धान पावली आणि तेव्हापासून या ठिकाणी ह्या नव्याला आजूबाईच्या नवरात्र उत्सव, चैत्र नवरात्र, अश्विन नवरात्र आणि पौष नवरात्र अशी 3 नवरात्र या ठिकाणी उत्सव साजरा होतो। चैत्र महिन्यामध्ये देवीचा जन्मोत्सव साजरा केला जातो आणि अश्विन महिन्यामध्ये शारदीय नवरात्र या ठिकाणी साजरे केले जातात। आता कालपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे। आजूबाईच्या वंशामध्ये असलेले जे या ठिकाणी सत्पुरुष आहेत, ती देवीची सेवा कार्य आणि सर्व उत्सव या ठिकाणी अतिशय आनंदामध्ये आणि पारंपरिक पद्धतीनं साजरे केले जातात। अष्टमीला होम हवन असतो आणि अशा प्रकारे हा देवीचा उत्सव या ठिकाणी अनव्याला साजरा केला जातो। अनादिकालाची 400 ते 450 वर्षाची परंपरा या उत्सवाला आहे। अतिशय जागृत अशा प्रकारचं हे देवस्थान आहे। भक्तांच्या नवसाला पावणारी देवी अशा प्रकारे या देवीची ख्याती आहे आणि अशा प्रकारे हा नवरात्र उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो।